ची रेसिपी बटाटा पालक पनीर पॅटीस। उकडलेला बटाटा मॅश करून घेतलाय, पनीर किसून घेतलंय आणि पालक धुवून बारीक चिरून घेतलंय आणि आपण आता हे सर्व एकजीव करून घेत आहोत। आपण करत आहोत बटाटा पनीर पालक। पण बटाटा पनीर पालक या मिश्रणामध्ये क्रश करून आपण काळं मिरं घालून घेत आहोत, त्यामुळे आपल्या या मिश्रणाची चव वाढेल। आपण यामध्ये धना जिरा पावडर घातलेली आहे, साखर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे आणि आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया छान। आपण यामध्ये हिरवी मिरची लाल तिखट पण घालू शकतो। हे मुलांसाठी करत आहे, बर्थडे पार्टीसाठी म्हणून माइल्ड करत आहे। आपण फक्त इथे मिऱ्याचाच तिखटपणा दिलेला आहे। आपण यामध्ये गरम मसाला सुद्धा घालू शकतो। तर आपण आता याच्या पॅटी करून घेऊया। तर हे आपलं उकडलेला मॅश केलेला बटाटा, किसलेलं पनीर आणि पालक धुवून बारीक चिरून घेतलाय, ब्लांच नाही केलाय कारण आता आपण शॅलो फ्राय करू तेव्हा स्वतःहून तो शिजला जाईल। तसंच आपण यामध्ये मीठ घातलंय, साखर घातली आहे, धना जिरा पावडर घातली आहे आणि आपण घातलंय मिरपूड। आपण यामध्ये हिरवी मिरची घालू शकतो, पण हे मुलांच्या बर्थडेसाठी करते, मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी करते म्हणून माइल्ड करते। नाहीतर आपण मोठ्यांना करणार असेल तर आपण यामध्ये लाल मिरची किंवा हिरवी मिरची घालू शकतो। तसंच मी यामध्ये गाजराचं स्टफिंग घातलंय कारण नुकतंच 15 ऑगस्ट झालेला आहे आणि आपल्या भारताच्या तिरंग्याचा रंग केशरी, पांढरा, हिरवा, त्या हिशोबाने मी हे स्टफिंग घालून हे तिरंगा पॅटीस तयार केलेला आहे। यामध्ये आपण स्टफिंगमध्ये मनुका पण घालू शकतो, त्याच्यामुळे असं छान मध्येच गोड अशी चव छान लागते मुलांना आणि आवडेल ते। तर असे आपण सर्व पॅटीस तयार करून घेऊया आणि त्याला आपण ब्रेड क्रम्स लावणार आहोत वरतून आणि शॅलो फ्राय करणार आहोत। तर आपण करून घेऊया सर्व पॅटीसच्या टिक्की। भारतासाठी आपल्या तिरंग्याचं आठवण म्हणून हा तिरंगा पॅटीस। तर आपण आता शॅलो फ्राय करून घेऊया। आपले सर्व पॅटीस तयार झालेले आहेत। अशा प्रकारे आपण सर्व पॅटीस तयार केलेत। आज बर्थडे आहे म्हणून भरपूर प्रमाणामध्ये। तर आपण करूया शॅलो फ्राय। आपण त्या मिश्रणाचे गोल गोळे करून घेतले आणि ते आपण आता ब्रेड क्रम्ब मध्ये असे घोळून घेऊया आणि यावर आपण आता काजू पण चिटकवून घेऊया। छान असं सर्व ब्रेड क्रम्ब चिकटतील असं आणि पॅन मध्ये ठेवूया। एक काजू लावून घेतला आणि मग घोळवलं तरी चालेल। छान असं घोळवून घेऊया। दोन्ही हाताने ब्रेड क्रम्ब असे सेट करून घेऊया, छान चिटकवून घेऊया आणि पॅन मध्ये ठेवून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व लावून घेऊया पॅन मध्ये। छान असं हेल्दी अशा टिक्की आहेत, या मुलांना नक्की आवडतील। टिफिनला द्यायला पण छान आहे, पार्टीमध्ये पण छान आहे मुलांसाठी। आपण यामध्ये उकडलेला बटाटा, पालक, पनीर किसून सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये आपण मिरपूड, मीठ, धना जिरा पावडर असे बेसिक मसाले घातले, थोडासा गरम मसाला, साखर आणि छान असं आपण याला चव दिलेली आहे। आणि याच्यामध्ये आपण गाजर स्टफ केलंय, गाजर आणि बीट। आपण तो सर्व छान शॅलो फ्राय करून घेऊया थोड्याशा बटर मध्ये। तर छान असं झालेला आहे आपला। एका पॅन मध्ये जेवढे बसतील तेवढे सगळे आपण ठेवून शॅलो फ्राय करून घेऊया। हा पार्टीसाठी खूप सुंदर, मोठ्यांना पण आवडेल आणि छोट्यांना पण
त्याच्याबरोबर साईडला आपण गोड चटणी, चिंच गुळ खजुराची गोड चटणी आणि पुदिना कोथिंबिरीची, हिरवी मिरचीची तिखट चटणी सर्व करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना सुद्धा आणि मोठ्या पालकांना सुद्धा तर छान, पॅरेंट्सला सुद्धा छान असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. आता आपण यावर थोडंसं तूप घालून घेऊया, बटर अगदी थोडंसं. अगदी थोडंसं घालून घेऊया. गॅस अगदी बारीक ठेवायचा, कारण याच्यामध्ये शिजलेला बटाटा आहे, पनीर पण हे आहे, त्यामुळे आपल्याला काही शिजवायचं नाही आहे. फक्त टिक्कीला आकार येण्यासाठी आणि गोल्डन ब्राऊन होण्यासाठी फक्त आपण बारीक गॅसवर ही छान असं गोल्डन रंग येईपर्यंत आपण ह्या पॅटी करून घेत आहोत. सुंदर अशा आपण आता सर्वीकडून शेकून घेऊया आणि आता उलट्या साईडने पण एकदा भाजून घेऊ. आपण दुसऱ्या साईडने पण छान असं गोल्डन ब्राऊन करून घेतलेलं आहे. टिक्की उलटून घेतलेली आहे. हे अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये दोन्हीकडून आपल्या भाजून होतं. तर अशा आपल्या टिक्की तयार झाल्या आहेत आणि आपण इथे सर्व टिक्की अशा प्रकारे करून घेतलेल्या आहेत. पहा, थंड झाल्यावर आपण यामध्ये ट्रेमध्ये सेट करून आपण बर्थडेला पार्टीला हे देऊ शकतो. अशा प्रकारे आपलं बटाटा पनीर पालक टिक्की तयार झालेली आहे. त्याच्यावर आपण गोड चटणी पुदिन्याची चटणी सर्व केलेली आहे. कशी झाली ते सांगा आणि कमेंट करा.